नमस्कार. तर स्वीटकॉर्न आणि पालकपासून आपण आज एक पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. यामध्ये आता 2 वाटी स्वीटकॉर्न मी घालणार आहे. छान सोलून घेतलेले ताजे स्वीटकॉर्न आहेत. गॅसची फ्लेम थोडीशी हायच ठेवायची. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. या स्टेजला मीठ घातल्यामुळे स्वीटकॉर्नची चव अजून सुधारते. आता स्वीटकॉर्न आपल्याला छान बॉईल करून घ्यायचे आहेत. तर 5 ते 7 मिनिटामध्ये स्वीटकॉर्न छान बॉईल होतात. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटामध्येच याला छान उकळी आली आहे आणि याचा कलरही चेंज झाला आहे आणि स्वीटकॉर्न जसे जसे उकळायला लागतात, बॉईल होतात, तसे तसे ते हळूहळू वर येतात पाण्यावरती. तर याला छान उकळी आलेली आहे. 5 ते 7 मिनटं झालेले आहेत. तर आपण हा स्वीटकॉर्न एक छान दाबून बघूयात. जर तो प्रेस होत असेल, चपटा होत असेल, तर तो उकळला आहे, शिजला आहे हे लक्षात घ्यायचं. तर मी इथे एक स्वीटकॉर्न दाबून बघते. तर हा व्यवस्थित दबला जातोय, म्हणजे हा छान शिजलेला आहे. आपल्याला ह्याला जास्त शिजवायचा नाही आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत आणि थोडंसं पाणी गार झालं की ह्या निथळून घेणार आहोत. आता एका पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घेते आहे. बटरच्या ऐवजी तुम्ही घरचं तूप किंवा तेल वापरलं तरीही चालेल. तर आता बटर छान थोडंसं विरघळलेलं आहे. तर यामध्ये आता आपण 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. तर लसूण तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा ठेचूनही घेऊ शकता. लसणामुळे या पदार्थाची चव अजूनच सुधारते. तर छान लसूण आपण या तुपावरती, बटरवरती छान 2 मिनटं परतून घेणार आहोत. पण लसूण आपल्याला जळून किंवा करपून द्यायचा नाही आहे. तर 1-2 मिनटं सतत हलवत आपण हा छान परतून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण आता छान बारीक चिरलेला पालक घालणार आहोत. तर साधारण 1 वाटीभर पालक मी यामध्ये घालणार आहे. छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि बारीक चिरून घ्यायचा. खूपदा काय होतं, लहान मुलं पालक खात नाहीत. तर तुम्ही असे पौष्टिक नाश्ते बनवून यामध्ये तुम्ही पालक घालून देऊ शकता. हे अगदी आवडीनं खातील. तर हा पालक आपण छान 1-2-3 मिनटं या बटरवरती परतून घेतलेला आहे. हा पालक तुम्ही पाहू शकता आता थोडासा मऊ पडलेला आहे. तर आता हा पालक आपण परतून घेतल्यानंतर जे आपण स्वीटकॉर्न बॉईल करून घेतलेलं त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि ते आपण आता यामध्ये घालणार आहोत. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे स्वीटकॉर्न आणि पालक आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं याला शिजवलं गेलं पाहिजे. तर हे शिजवण्यासाठी आपण यामध्ये दूध घालणार आहोत. तर इथे मी 1 कप छान गरम केलेलं दूध घालणार आहे. तुम्ही गरम करून गार केलेलं दूधही घालू शकता. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि या दुधामध्ये आपण हा स्वीटकॉर्न आणि पालक छान शिजवून घेणार आहोत. दूध घातल्यामुळे या पदार्थाला छान असं क्रीमीसं टेक्स्चर येतं आणि क्रीमीसर अशी चव येते. तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं. याला छान एक उकळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता हळूहळू दुधाची साईज थोडीशी कमी होती आहे, क्वांटिटी कमी होती आहे. दूध छान आटलं जातं आहे आणि व्यवस्थित पालक आणि स्वीटकॉर्न त्यात शिजला जातो आहे. आता दूध थोडं आटलं आहे. या स्टेजला आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. स्वीटकॉर्न शिजवतानाही मीठ घातलेलं होतं. 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि 1 चमचा आपण हर्ब्स घालणार आहोत. तर तुम्ही रेड चिली फ्लेक्स लहान मुलांना देत असाल तर थोडे कमी घातले तरीही चालतील. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता दूध आपलं बऱ्यापैकी आटत आलेलं आहे. तर आता या स्टेजला मी इथे एक चीजचा क्यूब टाकते. चीजच्या क्यूबऐवजी तुम्ही चीजची स्लाईस असेल किंवा साधं मोझरेला चीज असेल तर ते टाकलं तरीही चालेल. चीज व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. चीज मिक्सही झालेलं आहे आणि यातलं दूधही पूर्ण आटलेलं आहे. आपलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित छान तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे दूध आटून गेलेलं आहे आणि हे छान पूर्ण मोकळं झालेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बंद करून घेणार आहोत. आता इथे मी 2 ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत. ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस आहेत ह्या. अगदी पौष्टिक आहेत. पूर्ण आटा ब्रेड आहे. कुठल्याही प्रकारच्या मैद्याच्या ब्रेडचा वापर केलेला नाही आहे. तर यावरती आपण हे तयार केलेलं स्टफिंग घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ब्रेडला आधी टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी लावून घेतली तरीही चालेल. मी डायरेक्टली लावून घेतलेलं आहे. तर हे स्टफिंग आपण छान तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही भरून घेऊ शकता. तर इथे मी व्यवस्थित असं हे स्टफिंग दोन्ही स्लाईजला छान भरून घेतलेलं आहे. आता यावरती आपण चीज खिसून घालणार आहोत. लहान मुलांना चीज फार आवडतं. तर तुम्ही असे पौष्टिक पदार्थ बनवताना थोडंसं चीज वगैरे टाकलं तर ते अगदी आवडीनं खातील आणि तुमचे जे पालेभाज्या आहेत, पालक, स्वीटकॉर्न हे न आवडणारे पदार्थ लहान मुलं अगदी आवडीनं खातील. तर इथे मी चीज खिसून टाकलेलं आहे. चीज स्लाईस असतील तर तुम्ही स्लाईस ठेवल्या तरीही चालतील. आता यावरती मी 2 ब्रेडच्या स्लाईस छान दाबून ठेवणार आहे. तर इथे मी ब्रेड
टोस्ट करण्यासाठी आज ग्रिल टोस्टचा वापर करते. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पॅनवर ग्रिल केले तरीही चालेल. एका साईडला मी छान तूप लावून घेतलेलं होतं. ती स्लाईड आपण खालच्या साईजला घेतलेली आहे आणि वरूनही मी छान तूप लावून घेते. आता हे टोस्टर मी आधी 1 मिनिटभर प्रीहीट केलेलं होतं. आता हे छान प्रेस करून लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा बटन दाबून हे छान टोस्ट करून घ्यायचं. तर हे ऑटोमॅटिक आहे. साधारण 1 मिनिटामध्ये बंद होतं आणि आपलं मस्त ग्रिल झालेलं सँडविच तयार होतं. तर हे बंद झालेलं आहे. आपण उघडून पाहूयात. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे दोन्ही साईडने छान भाजलं गेलेलं आहे. तर आपण हे काढून घेऊयात. मी तुम्हाला दाखवते. तर मस्त असं खरपूस असं आपलं सँडविच तयार झालेलं आहे. हे कट करूनही दाखवते. चीजमुळे याला छान असा क्रीमीसर टेक्स्चर येतो आणि मस्त पौष्टिक असा पालकही आपल्या पोटात जातो. तर मस्त क्रीमीसर असं आपलं कॉर्न आणि स्पिनिचचं छान सँडविच तयार झालेलं आहे. अगदी झटपट बनतं. तुम्ही पाहू शकता याला जास्त वेळ लागलेला नाही आहे. पौष्टिक आहे. तर लहान मुलांसाठी तुम्ही देऊ शकता. सध्या सुट्टीचे दिवस चालू आहेत. लहान मुलांना काहीतरी नवीन नवीन खायची आवड असते. तर अशा वेळी तुम्ही हे बनवून देऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा 4 वाजता चहाबरोबर तुम्ही हे देऊ शकता. तर असे हे झटपट सँडविच तुम्हीही तुमच्या घरी बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.